ती डोईजोड व्हायला लागली आहे. दिवसेंदिवस समोरच्या जास्तीत जास्त जवळ जायला लागली आहे ती. आपली ही लक्षणं चांगली नाही आहेत ग. आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे ही. या झाडण्या पुसण्यातून वेळ मिळाला ना मला काहीतरी विचार करता येईल. हे मी काय करतोय मी? नॉनसेन्स. अरे अंशू इथे आहे सर. एक काम करते, वॉशिंग मशीन मधले कपडे बाहेर काढ आणि वाळत घालून ये. हा करतो नंतर. नंतर का? आता का नाही? पण मी दिवसभर कामच करतोय आजी. माहितीये तुला घरात किती काम असतं? आत्ताच घरातली सगळी भांडी घासलेत मी. आणि कचरा, मला कळत नाही सारखा एवढा कचरा येतो कुठून या घरात. लोक का करतात एवढी घाण? माझं डोकं उठलंय आज. हां, आज लक्षात आलं असेल ना तुझ्या की आपल्यासाठी कष्ट घेणारी माणसं दिवसभरात किती काम करतात. चेहरा बघ कसा झालाय. आज एक दिवस काम करावं लागलं तर किती त्रास झालाय तुला. ते दिवस रात्र राबत असतात तुमच्यासाठी. कोणाच्या कामाला कमी नको लेखत जाऊस आणि जमलं तर ह्याच्या पुढे त्यांना आदराने वागव अंशुमन. खरंय तुमचं स्वानंदी मॅडम. लोकांना इतका त्रास दिल्यानंतर आता कुठलीही तक्रार करण्याचा अधिकार अंशुमनला नाही. दादा माझं चुकलं. आय एम सॉरी. मी परत असं नाही करणार. पण प्लीज माझी या शिक्षेतून सुटका करणं. आई झेपते मला तर. ते माझ्या हातात नाही अंशुमन. तुला शिक्षा स्वानंदी मॅडमने केली, त्यामुळे त्याच ठरवतील त्याचं पुढे काय करायचं. मला तरी नाही वाटत आहे इतक्यात सुटका होईल. हरकत नाही, प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर. आजी आलेच. हा इडियट. कपडे वाळत घालून टाक, म्हणजे टाळाटाळ नको है ना. कपडे मिळते. अंशुमनची सुटका कर किंवा नको करू स्वानंदी, पण या घरातून तुझी सुटका लवकर करणार स्वानंदी. सॉरी 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 सॉरी. तरी मी सांगत होतो की मला सुद्धा सेल्फ डिफेन्स शिकवा. आता सगळं येताच आता माझ्यावरच चाललंय. नाही, जोरात लागलं का तुम्हाला? नाही लागलं नाही मला फार, पण कौतुक वाटतं मला तुमचं. म्हणजे तुम्ही फार सिन्सिअर आणि मेहनती आहात. आजच शिकलात आणि आज लगेच प्रॅक्टिस सुरू केलीत. हो, पण ती करायलाच हवी ना. पण म्हणजे लगेच शिकल्या. हा, म्हणजे थेअरी शिकून घेतली आहे, पण प्रॅक्टिकल करून नाही बघितलं तर मग ते म्हणजे मसल मेमरीमध्ये नाही येणार गोष्टी. आणि मला ना खरं तर असं शिकल्या गोष्टी आत्मसात करायला आवडतात. छान. आज एक नवीनच वेगळी बाजू बघतोय तुमची. आता व्यायामाचं सुद्धा तसंच असतं की नाही, तो रोज करावा लागतो. रोज? हो, हे असं एक दिवस काहीतरी करायचं त्याला व्यायाम नाही म्हणत. अरे मी करत असतो मधनं. कुठे? ऑफिस मध्ये? झालं का आता? आलात माझ्या व्यायामावरती? जरा मी कुठे तुमचं कौतुक केलं, तुमच्याबद्दल चांगलं बोललो तर लगेच तुम्ही माझे दोष काढायला लागलात. नाही, मलाही कौतुक वाटतंय. तुम्ही आज जो इनिशिएटिव्ह घेतलात तो खरंच खूप छान होता. मग आता लगेच ना तुम्ही माझा व्यायाम करत जाऊ नका. लगेच संधी मिळाली की धुपटाला सुरुवात. नाही, ठीक आहे. आजचा दिवस चांगला आहे ना, मग सोडून देऊया. पण उद्यापासून रेग्युलरली व्यायाम करायचा आहे. तुमची कवायत झाली असेल तर झोपू का मी? हो, झोपा. आणि बाय द वे आजचा दिवस चांगला गेला. ऑफिसमध्ये काही चांगल्या गोष्टी घडल्या. अर्थात त्या या निमित्ताने घडल्या तसं नको होतं. म्हणजे अंशुमन खोटं वागला, खोटं बोलला हे अजून पचवता येत नाही मला. काही माणसं 24 तास आपल्या समोर असतात पण किती अनोळखी असतात ना. हो, पण आपण आपल्या माणसांवर खूप साधेपणाने विश्वास ठेवतोच ना. आणि ती माणसं आपल्याला जी बाजू दाखवत असतात आपल्याला तेवढीच खरी वाटत असते आणि तेवढीच माहीत असते. आणि मग ती समोर आल्यावर आपल्याला थोडा धक्का बसतो, वाईट वाटतं. तसं झालंय तुमचं. चांगली बाजू नाहीये. हो, नाहीये, पण मला असं वाटतं की
फरक पडेल कदाचित, कारण चुका सुधारल्या जाऊ शकतात यावर माझा विश्वास आहे. आणि माणसंही बदलू शकतात. आय होप सो. म्हणजे ही शिक्षा भोगल्यानंतर तरी अंशुमनला समज यावी असंच वाटतंय मला. माणसांशी आदराने वागणं, सन्मानाने वागणं ही बेसिक गोष्ट आहे. तेवढी तरी कळू दे त्याला. अं, काय? ऍक्च्युली मला अजून एक सत्य सांगायचं होतं तुम्हाला. हो सानंदी मॅडम, आता अजून एक सत्य नका सांगू. मला ना झेपायचं नाही आता. काय झालं? अंशुमने आता अजून काही उद्योग केलेत का? नाही, मग काही नाही. हे बघा, अंशुमन बद्दल अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल ना तर सांगा. सांगेन, पण एवढं काही नाही आहे. मग सत्य कसलं? काहीच नाही. प्लीज सांगा. ते आज ऑफिसमध्ये तुमच्या आले होते तर मला खूप छान वाटलं. तुमचा स्टाफ खूप प्रेम करतो तुमच्यावर, ते बघून बरं वाटलं. देवाची कृपा, चांगली माणसं भेटलेत मला. हेच सांगायचं होतं. हो, मग यात न सांगण्यासारखं काय होतं? उगाच माझा बीपी वाढला. हा, माझं कौतुक करायचं होतं ना, म्हणून कदाचित पटकन आलं नाही सांगता तुम्हाला. गुड नाईट. गुड नाईट. अरे सुष्मिता यार, कामाच्या मध्ये काय मला डिस्टर्ब करतेस? ओ सॉरी सॉरी, नंदुताई. रो यार, अथिरा यार. तुला मुद्दाम केलंस ना? अय. इडियट. पण तू अशी अचानक इथे कशी काय आलीस? मला माझ्या नवऱ्याची आठवण आहे. मी यायचं नाही का? असं बोललो का मी? नाही, पण मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? फिट. टडा! तुझी फेवरेट फिल्टर कॉफी. ओ माय गॉड, थँक्यू सो मच यार अथिरा. हॅलो, झालं एवढंच? म्हणजे तुला सरप्राईज नाही आवडला का? थँक्यू म्हणतोय ना त्या सरप्राईज साठीच. ही कॉफी सरप्राईज आहे का? मी असंच करतोस तू. म्हणजे सगळं मी एकटीनेच मिस करायचं तुला, तू काही मिस नाही करणार मला. मी पण तुला खूप मिस करतो अथिरा. रिअली? बॅगचं काय आता? थांब ना जरा. हे बघ, तुला इतकं मिस करतो की हा फोटो सतत माझ्यासोबत ठेवतो. मी नाही ठेवत फोटोज वगैरे, का? कारण माझ्या मनात असतोस ना तू. मला फोटोची गरजच नाहीये.